नमस्कार. आज आपल्या श्री स्वामी दत्त आबाल वृद्धाश्रम मध्ये एक आपल्या गावचे पोलीस पाटील श्री डामसे साहेब आहेत. ते आलेत. कारण असं आहे की रोडला एक आजी त्यांना भेटल्यात आणि त्या आजींना ते घेऊन आपल्या आश्रम मध्ये आलेत. तर त्यांच्याकडून माहिती घेऊया आजींची वगैरे. नमस्कार. नमस्कार. कुठल्या आहेत आजी या? नमस्कार. माझा परिचय पहिले देतो. नाव सुनील खंडू डामसे, गाव पोळवाडी, कोटमला पोलीस पाटील. तर त्या आजी मला 19 तारखेला रस्त्याच्या कडाला मिळाल्या. तर त्यांना आजीला विचारलं कुठं जायचं वगैरे. तर आजीला काही त्यांची आजीची तब्येत पण एवढी खास नव्हती त्यावेळेस. त्याला विचारलं गेलं तर आजीने सांगितलं की मला असं त्या ठिकाणी वृद्धाश्रम आहे. तर मग त्यांनी नाव सांगितल्यानंतर मी या आजीला, आमचे मित्रच लागतात ते रमेश गायकवाड म्हणून, त्यांनी या ठिकाणी स्वामी दत्त आबाल वृद्धाश्रम या ठिकाणी प्लास्टिक फाटा या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आजीला मी घेऊन आलो व आजींची परिस्थिती त्यांना सांगितली. त्यांना सांगितल्याबरोबर त्यांनी लगेच त्या गोष्टीला होकार देऊन आजींची या ठिकाणी व्यवस्था वगैरे केली आहे. या ठिकाणी आजीला राहण्यासाठी एक हॉल आहे, त्यानंतर त्यांना झोपण्यासाठी वगैरे सर्व व्यवस्था केली आहे. आणि आजींची तब्येत, आता मी आज आजीला पाहण्यासाठी या ठिकाणी आलो असता आजींची तब्येत एवढी व्यवस्थित आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चांगल्या प्रकारे या ठिकाणी संगोपन होते. मला असं सांगणं आहे सर्व लोक आपल्या या माध्यमातून, सर्वांनी थोडीफार या अशा वृद्धाश्रम होणे गरजेचं असल्यामुळे या ठिकाणी अवश्य या ठिकाणी वृद्धाश्रमाला भेट द्यावा आणि काही ज्या समस्या आहेत त्या जाणून घ्यावा. एवढं परिचय देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हे आजी आहेत. आजी, नाव काय तुमचं? पारुबाई. आजींचं नाव पारुबाई आहे आणि त्या आपल्या सध्या आश्रमाच्या नवीन सदस्य आहेत. आपल्याकडे टोटल 12 लोक आहेत आणि 13व्या त्यात आपल्या आश्रमात आले आहेत. स्वामींच्या कृपेने त्याही इथं त्यांचाही चांगल्या पद्धतीने आपण त्यांचं संगोपन करूया, की जेणेकरून आपण जो उद्दिष्ट ठेवून हा आश्रम सुरू केला आहे की जे बेवारस वृद्ध लोक आहेत, ज्यांना मुलं नाहीत, अशा लोकांसाठी आपण हा आश्रम सांभाळतो आहोत आणि अशा लोकांना आपण इथं आश्रय देत आहोत. यांचाही आपण सांभाळ चांगल्या प्रकारे करूया.